मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली. लक्ष्मण भाऊ येलेवार या दादानं केलं 101 रुपयाचं दान. त्यांना हे पांडुरंगाचं देणं. कैलासवासी शांताबाई आडनाव गोविंदरावजी जाधव या ताईनं केलं 100 रुपयाचं दान. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना हे पांडुरंगाचं देणं. मी का मुका झालो? साधू संतांची निंदा केली. लोक म्हणतात ना साधू संत येती घरा होची दिवाळी दसरा. मी का मुका झालो? कोणीही बोलू नका कृपया विनंती आहे. चहा 15 प्या. मिनिट चहा प्या पण फक्त बोलू नका. तुम्ही चहा पिऊ नका म्हणत नाही ना. शेवटचा तुम्ही चहा प्याच. बोल नका. महाराजांची विनंती सगळ्यांची आहे. हो 15 मिनिट थांबा. 15 मिनिट आतापर्यंत आपण थांबलो. 10 साधू मिनिटं थांबा. संतांची निंदा केली. लोक म्हणतात ना साधू संत येती घरा होची दिवाळी कसं आहे का दसरा. ते? अरे साधू रे साधू मळक्या. म्हणून मुका झालो. मी साधू संतांची निंदा केली. हरिभक्ताची स्तुती नाही केली. ते नेवाच्या पंगू झाली. अनमोल किमतीचा दे आहे. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. काय मॉडेल बनवलं. नाकाच्या ठिकाणी नाक, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी कान. असा सुंदर नर देताना तुम्हा आम्हाला दिला. आम्ही मागच्या वर्षी पशुपतीनाथले गेलो. काय लोक तिकडे नेपाळले. असं वाटते देवा त्याच्या नाकाहून का रेल्वे गेली. खरं सांगा हे नाक जर त्यानं असं उभं दिलं असतं सर्व पावसाळ्यातलं पाणी त्याच्यात गेलं असतं. गळगळ गळ. सर्व गाड्या गॅरेजले उभ्या राहिले असते. आयते 2 खड्डे झाले असते. झाडं लावा झाडं जगवा. हे मूग दिलं. हे जर वरी दिलं असतं तर दयन टाकत राहा. हे कान दिली. या टर्फनाची काही गरज आहे का? 2 बारीक छिद्र दिले असते तरी ऐकू आलं. पण त्याला माहित होतं चष्म्याच्या काळ्या कुठे अटकवतील. म्हणून असा अनमोल किमतीचा देह त्यानं तुम्हा आम्हाला दिला. म्हणून जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा. लोक श्रीमंतीनं श्रीमंत आहेत पण दुःखी आहेत. भोलेनाथ मित्र मंडळ या दादा या मंडळानं केलं 501 रुपयाचं दान. टाळी वाजवा. त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करत रंगाच्या नावानं पांडुरंगाच्या नावानं मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी दिगंबर लालबा रामदिनवा याने केलं 101 रुपयाचं दान. हो आजी आजी हो फक्त हा बाहेर गावच्या बसा बसा. थोडा वेळ राहिला मग. आमच्या कार्यक्रमातून 15 मिनिटं. आमच्या कार्यक्रमातून 2 बाया गेल्या ते अजून आल्या नाही. कारण उद्याची अमावस्या आहे. आजी अमावस्या लागली म्हणलं 12 वाजून गेले. आजी जाऊ नको. आजी अमावस्या आहे जाऊ नको. आजी अमावस्या आहे जाऊ नको. आजी आजी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वागा स्वहम वागा प्रेमनगरा वारी. कसे लोकांना पैसे घेऊ त्या जोड द्या मग नंतर घ्या. नाही नाही तुमच्या जोड राहू द्या मग द्या. या इकडे कुठून आले? आलो. कसं ओळखायचं? आम्ही समाजामध्ये जाणार. समाजामध्ये नाव विचारणार. ते नाव तुम्हाला सांगणार. या माय
बापाचा आशीर्वाद असतो. तुम्ही मामाला सांगायचं. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या. समर्थ भाऊ भुगेवार यांच्या एकूण आज सुंदर ज्यांनी मृदंग वाजवला आमचे साई महाराज यांना 101 रुपयाचं पारितोषिक दिलं. धन्यवाद. टाळी वाजवा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. बालाजी भाऊ जंपलकर, बालाजी भाऊ जंपलकर या दादानं केलं 501 रुपयाचं दान. त्यांना हे ज्ञानोबारायाचं देणं, ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान, त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान, त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. बाबू भाऊच्या नावानं, बाबू भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. भोलेनाथ मित्र मंडळानं केलं 201 रुपयाचं दान. त्यांना हे ज्ञानोबा तुकोबा रायाचं देणं, सर्वांच्या साक्षीनं दिले आणून. त्याचा बाप पुण्यवान. चहा कमी पितो रे, चहा कमी पितो रे, हात जय लोक चहा पिऊ नको रे, तू माझ्याकडे जरा साक्ष पाय रे. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. भारत भाऊच्या नावानं, भारत भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या. सोपान भाऊ गंडाळेच्या नावानं गुंडाळे. काय ना मला जेवढं सांगितलं ते सांगितलं मी. सोपान भाऊ गुंडाळेच्या नावानं, बरोबर आहे का? कमी जास्त असलं तर तुम्ही घेत जा समजून, कारण आमचं आणि तुमचं अंतर झालं कमीत कमी 300-400 किलोमीटरचं होते. जर असं कमी जास्त ते थोडंफार तुम्ही ॲडजस्टमेंट करून घेत जा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. बेबीताईच्या नावानं, बेबीताईच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. इच्छा मुळीच पाहू नका पडाल नरकद्वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. चंद्रकांत भाऊच्या नावानं, चंद्रकांत भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. पद्मनाभ नारायण जगव्यापक जनार्दना, जगव्यापक जनार्दना, आनंद जना विनाश. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. शंकर भाऊच्या नावानं, शंकर भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी.
गजानन भाऊ गोनेच्या नावानं केलं 201 रुपयाचं दान. ते झालं पांडुरंगाले पावन. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो. मल्हारीची वारी माझ्या या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या विशाल मल्हारीची महाराजच्या नावानं विशाल महाराजच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरी नरवटला हारवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी रोहित भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी बुदली ज्ञान दिवटी उजाळ महाद्वारी. बुदली उजाळ दिवटी महाद्वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. भोलेनाथ मित्र मंडळाच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. एक शेवटचं नाव होईल एक महिला मंडळीचं फक्त, त्यानंतर कार्यक्रम बंद करू. हा, आनंद भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. फक्त 2 बायाचे सांगा ना लवकर वापेश. हो ना, भोलेनाथ मित्र मंडळाच्या नावानं केलं 201 रुपयाचं दान. पांडुरंगाच्या नावानं मारुती भाऊच्या नावानं जाता जाता केलं 101 रुपयाचं दान. असा असणारा उत्सव. एका जनार्दनी धन्य खंडेराव सावध तुमच्या वारी. एका जनार्दनी तुमच्या दारी ज्ञानेश्वर भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी जनाबाईच्या नावानं जाता जाता केलं ना हे दान. एका जनार्दनी धन्य खंडेराव सावध तुमच्या वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. असा असणारा सोहळा. अनेक वर्षाची परंपरा आपल्या इथं. ज्या संताची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने का होईना अनेक संतांचे उत्सव या दरबारात होतात. आज चोकोबर आहे पुण्यतिथी सोहळा, त्या निमित्ताने आपल्या इथं हा उत्सव चालू आहे. अनेक वर्षाची परंपरा आहे. ज्यांनी आम्हाला सहज बोलावलं असं आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण साई गणेश महाराज त्यांनी मला पाहिलं नाही, मी त्यांना पाहिलं नाही, फक्त फोनवर संपर्क झाला. त्यांच्या संपर्कामुळे तुमच्या मायबापाचं दर्शन झालं. इथपर्यंत येपर्यंत आम्ही इथं पोहोचलो. इथं 5 वाजता चालू, पण आमचा पायगुण असा आल्या आल्या लईन गेली बाबा. लईन गेली तर आमच्या टायमा लोक लईनच आली नाही. पण तरी भगवंताच्या दरबारात जेवढी होईल सेवा तेवढी भगवंतानं तुम्ही मायबाप मंडळींनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. नाही तर आतापर्यंत जागी कोणी राहत. आता जागी कोण राहते? चोर. चंद्रकांत भाऊच्या नावानं केलं ना हे दान. म्हणून मृदंगाचार्य ही गायक मंडळी, तुम्ही बायबाप मंडळी, सुंदर असणारी सिस्टीम ज्यांनी महाराष्ट्रामध्ये या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह चालू कार्यक्रम आहे. नंतर ती यूट्यूबला टाकतील. आमचे बंधू हरिभक्तीपरायण काय आहे त्यांचं नाव? माधव महाराज. त्यांच्याकरता टाळी वाजवा. क्या बात आहे. विचारलं ते आहे ना पहिले. सुंदर माधव दादा. दिगंबर भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. असा असणारा सोहळा. ज्यांनी मला बारोडाचं सहकार्य केलं हरिभाऊ दादा शिंदे, सुंदर असणारी सिस्टीम. उद्याचाही कार्यक्रम आहे. असा भरघोस उद्याचा काल्याचा कार्यक्रम आपल्या इथं होणार आहे. सर्वांनी
आता 7 दिवसाचा जसा आनंद घेतला तसा उद्याच्या दिवस आनंद घ्या. ज्यांची ज्यांची वर्गणी राहिली असत त्याने मात्र उद्याच्या दिवस आणून जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. आमच्या दिदी अंकिताताई घुले आमचे मृदंगाचार्य यांना 101 रुपयाचं बक्षीस दिलं, धन्यवाद. ज्या संस्थेमध्ये शिक्षण करणारी मंडळी, पारायण करणारी मंडळी असायची, तिने ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करायला सुरुवात केली. तिने संकल्प केला, ज्ञानोबारायाच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि मला सुद्धा 108 पारायण करायचं आहे. 1 महिन्याचा गर्भ पोटात आहे, पारायणाला आरंभ केला. 9 महिने 9 दिवस पूर्ण होईपर्यंत 108 पारायण पूर्ण झाले. सुंदर मुलगा जन्माला आला आणि मुलगा जन्माल्यानंतर आनंद. ही मंडळी पेळा वाटे, ती मंडळी साखर वाटेत, असं करता मुलगा लहानाचा मोठा होऊन राहिला. आजही ज्या घरात आजी आजोबा आहे ते घर नसून एक मंदिर आहे. त्या मुलाला रोज आपल्या काकीत घ्यायचे, मंदिरात आणायचे, दर्शन द्यायचे, घरी न्यायचे. त्या घरात रोज ज्ञानेश्वरी वाचल्या जायची. त्या बाळाला जवळ घ्यायचे, त्याचं बोट ज्ञानेश्वरीवर फिरवायचे. असं करता करता मुलगा 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला. तोच मुलगा आज 14 वर्षाचा आहे. पूर्णच्या पूर्ण ज्ञानेश्वरी मुखदगत आहे. हे ताकद आपल्या दुधाची आहे. त्या मुलाचं नाव शुभम पुंजाराम आमझरे नावाचा मुलगा आहे. आपण महाराष्ट्र संतांची भूमी का म्हणतो? एक अहिल्यानगरचा विद्यार्थी काशी क्षेत्रामध्ये राहून ज्याला दंडक पारायण म्हणतात, ते पारायण करण्याकरता जे 200 वर्ष जमलं नाही ते पारायण एका देवरथ मनोज खैरे नावाच्या विद्यार्थ्यानं करून टाकलं. या 2 लोकांचा सत्कार आहे, पण त्याला वेळ आहे. जाशील ना शाळेत जाय म्हणले की रविवारी जातो म्हणते. चांगला शिकला ते एखादा साहेब होशील, तसं याचं तोंड आहे सध्या साहेबासारखं. या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र आणि शिवाजी. कुणी काळाची गरज आहे. भ्रुपुंडा भ्रुपुंडा होईल ग बया तुला, भ्रुपुंडा होईल ग, भ्रुपुंडा भ्रुपुंडा होईल ग बया तुला, भ्रुपुंडा होईल ग, भ्रुपुंडा होईल ग, भ्रुपुंडा होईल ग, भ्रुपुंडा होईल ग बया तुला, भ्रुपुंडा होईल ग, भ्रुपुंडा होईल ग बया तुला, भ्रुपुंडा होईल ग, भ्रुपुंडा होईल ग बया तुला, भ्रुपुंडा होईल, भ्रुपुंडा होईल ग बया तुला, भ्रुपुंडा होईल, भ्रुपुंडा भ्रुपुंडा होईल ग बया तुला, भ्रुपुंडा होईल ग, भ्रुपुंडा होईल. पैसा शकून सांगितला, संती जय जयकार केला, एका जनार्दनी आनंद झाला, स्वानंद कुरकुला ऐकून नाथ महाराजांनी 3 प्रकारचे म्हणी सांगितले. हा देह कसा आहे? लोखंड आहे. याला जर एक साधू रुपी पुरुषला त्याचं काय होईल? सोनं होईल. आणि या सोन्याची चिंता तुम्हाला दूर करायची असेल तर कंठी धरीला घेतलेलं नाम, केलेलं दान हे तुमच्या सोबत येणारं धन आहे. पूर्वीच्या काळी आमच्यासारख्या महिला मंडळी गावात यायच्या. मनी घे, पोत घे, वाईर घे, काही घ्यायचं असेल तर दारावर घ्यावं लागत होतं. जनरल स्टोअर नव्हते. कशाच्या भरोशावर? भाकर आणि भाजी. पूर्वीच्या काळी सोन्या चांदीची मोळ होती. काळ बदलला, पितळ तांब्याची आली. अजून काळ बदलला, लोखंड प्लास्टिकची आली. आता त्याच्याही पुढचा काळ आहे. विज्ञानाचा युग आहे, कॅम्प्युटरचा जमाना आहे. 300 रुपये छटाक चालू आहेत सध्या. या वर्षीपासून बुड्याचे पण नेणार आहे. मन की बात झाली की कोण्या टाइमले कशाची मोळ येणार येईल काही सांगतात नाही. म्हणून
नाथ बाबाच्या दरबारातून ही वैदिन आपल्या या विणकर कॉलनीत आली. म्हणून एक वेळ गजर करू आणि आपल्या दुसऱ्या भारुडाला सुरुवात करू. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम हे श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. आजी भेटली मग आजीनं ओळखलं नाही मला. 7 दिवसापासून आजी या ठिकाणी होती मी. आणि या वर्षी असं झालं, चोखोबारायाचा पुण्यतिथी 16 मी नवस बोलली होती. आणि नवस फेडण्याकरता, कारण आता 2 दिवसानं धोंड्याचा महिना लागते आणि आपला उत्सवाचा शेवट आहे, म्हणून म्हणलं यावर्षी गेली पाहिजे. नवस बोली, सोन्यासारखा देवाने हिरा दिला. बाबू रे बाबू रे बाबू रे, उभं राहा तो, टाळ खाली राहू दे. हां, उभाच राहू दे, फक्त उभाच राहा बाबा. बस उभा राहा, उभा राहा तुम्ही. सोन्यासारखा देवानं हैदीचा उंडा दिला. आजी नवस फेडण्याकरता आली. या ना बाबा, तुम्ही तुम्ही या. नाही ना, इकडे इकडे. अरे या इकडे या. या गोविंद मामा या, गोविंद मामा. ए किकी कर किकी कर किकी कर विनेकरी विनेकरी तुमच्या मागचे घ्या, हिरव्या शर्टाच्या मागचे. विनेकरी या की. हा तेच तेच. हा तो तुम्ही या या, 2 मिनिटं या. टाळी वाजवा द्यायच्या करता. वा, बसा तुम्ही, तुम्ही बसा. सोन्यासारखे आजी देवान लेकरं दिले. आजी म्हणे एकटीच आली का? मी म्हणलं नाही, आम्ही दोघं आलो म्हणलं. कारण लेकराचा नवस फेडायचा आहे. लेकरू दिवसांदिवस मोठं होत चाललं आजी. आई वडिलांना बांधून दिला, संसार सुखाचा झाला पाहिजे. काय दिसत जायत लग्नात? आहा, काय दिसत जायत आजी? आहा. आजी म्हणे जसा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, पाय नारायण कसा इठ्ठला सारखा झाला. चांगले चांगले पोरं आले ते आजी मला पाय. काय हसता? घर नाही आजी, घर. लोकांचे नवरे पाहिले हरिके ते. झोपीत असाच हसते. हसते का नाही रे? ऐ, झोपीत असा हसते. हसते का नाही? 2 खेप पोरगा उजाळला आजी, तेव्हा त्याच्या कमरेला दुष्टचा मणी बांधला. बांधला ना? काय सांगून फायदा? घर नाही, घर विचारून पाहिले लेकराले. या वर्षी एवढा मोठा पाऊस झाला, सर्व पाणी आमच्या घरात गळत होतं. गळत होतं का नाही? हो म्हण ना मग. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नको ग
साधा झटका आहे का हे? बर हे तर आहेच आहे, हे त्याच्यापेक्षा आहे. घर नाही आजी घर, काय सांगून फायदा. निस्ता यायचा फोटो काढला आणि वावरात जर लावला का नाही, एकही जनावर नाही येत वावरात. काय लग्नाच्या अगोदर मिठ्ठू सारखे बोलेत. आहा अग महिना तुझी हाऊस पूर्वीना, अग महिना तुझी हाऊस पूर्वीना, तुला काय पाहिजे ते हातात देईना, काय पाहिजे ते हातात देईना. अग महिना तुझी हौस पूर्वीना, अग महिना तुझी हौस पूर्वीना, तुला पाहिजे ते हरून जाईना, तुला पाहिजे ते हरून जाईना. त्याच्याकडे पाहू नको. त्याच्याकडे पाहिशील तर तो वांग्याची भाजी करतील ते. असं गोळ हसते भाजी, असं वाटे हसलं की त्याची पपीच घ्या. घर नाही घर, काय सांगा. मोडीकेशे घर बया, तुटकेशे छप्पर, देवाला देव घर नाही. आपण ज्या विटा मातीच्या घरात राहतो, आपण त्याचा कर भरतो ग्रामपंचायतला, नगर परिषदला, नगरपालिकेला. ही एवढं मोठं घर दिलं. आवटा हात का मानव देह अल्लाने तुला दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमा नाकी हे उष्ण आणलं. देहा आणला उसना पाचाचा, शके त्याचा त्याशी देणे लागे, कितना प्यारा तुझे. काय हसता भाऊजी. ठीक आहे. लाजून हो ना, लोकायले भेटत नाही, हाय तर याला वागवता येत नाही. काय नशीब आहे बाई तर. किती नशीब आहे खरं सांग बरं आजी. हे भाड्याच आहे, त्याच्यावर त्याची सत्ता आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काय खरं आहे याचं. हे भाड्याच आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ते राहू दे ना. क्या भरोसा है क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं ये इश्का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. सकाळी घरून निघालेला माणूस संध्याकाळी वापस येईल का नाही सांगता येईल. रात्रंदिवस सेवा हनुमंतरायांनी केली. आपल्या अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्राला सीतामाईला दाखवलं. ज्या सावता महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवान पंढरीनाथाला दाखवलं. हृदय बंदिखाना केला आता विठ्ठल कोंडीला, देव भुलला भावाशी. आपला परमार्थ सवडीचा आहे, आवडीचा आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. 5 वर्ष झाले दादा हे पोरग. थांब ना,
त्याचाही झेंडू येऊन राहिला दाटून. आता आमदार झाल्यासारखा झालं तेव्हापासून असंच करते. पाच वर्ष झाले आजी हे पोरग पोटात होतं तेव्हापासून यायनं घरकुलाचा अर्ज दिला. रोज तहसीलला. अरे ज्याले 550 वर्षापासून घर नव्हतं त्याले घर दिलं बाबा. दिश लागली काय क्या भरोसा है इस जिंदगी का. दिश लागली. तुमच्या मालकाची दिश लागली. आजी बस तू खाली. आजी बस तू. आजी बालीची माय पाहिजो कॅमेरा तोडशील. नाही लागलं नाही ना मग काय करू नये. आता त्याच्यावर भरोसा करू नका बसायसाठी. एक तर पहिले तुमचं वजन कमी आहे. 550 वर्षापासून ज्याले घर नव्हतं त्याले घर दिलं. त्याचं घर तो कोणी एक जण बांधत होता पण बांधणारा म्हणे एकट्याच्या हातून नाही घ्यायचं. या घराला प्रत्येकाचं सहकार्य लागलं पाहिजे. प्रत्येक घरातून एका विटीचे जरी पैसे गेले तरी ते घरकुलाचा अधिकार या सर्वसामान्य माणसाचा आहे. ते घरकुल म्हणजे प्रभू रामचंद्राला दिलं. हे उठले की चालले. मी म्हणलं पप्पीच घेते का. ज्या घरात भगवंताला ठेवायचं आहे ते स्वच्छ करण्याकरता हा उत्सव आहे. आपण कास्तकार मंडळी हो बाबा. गाईचं दूध असो का म्हशीचं दूध काढल्यानंतर किती घंटे चांगलं राहते. आता 8 घंटे किंवा 7 घंटे, कारण ऊन जास्त तपून राहिले. हेच दूध तपवलं तर हे दूध किती घंटे चांगलं राहते. 15 घंटे. तपवलेल्या दुधात एक गुरुरूपी जर इरजण टाकलं, अमृताहुनी गोळ नाम तुझे देवा, तर दुधाची निर्मिती कशात होते. दह्यात. दही किती दिवस चांगलं राहते. दही 2-4 दिवस चांगलं. या दह्यावर येणारी मलाई आपण गोळा केलेली मलाई सकाळी काकळारूपी गरम पाणी थंड पाणी आपण रवी जर लावली तर त्यातून लोण्याची निर्मिती होते. लोणी किती दिवस चांगलं राहते. लोणी 15 दिवस चांगलं राहते. हेच लोणी आपण गरम करून जर ठेवलं तर त्याची निर्मिती कशात होते. तुपात. तूप किती दिवस चांगलं राहते. आपण आहोत तोपर्यंत आपण गेलो तरी तूप. असं देवाचं नाव आहे. कसं घ्यायचं आहे हे ज्ञानोबाराय हरिपाठात सांगतात. मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, नवनीता तैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, माया व्यर्थ कथा साधी मार्ग, माया व्यर्थ कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. असाच हसते झोपीत आहे. बंटीचे पप्पा समोर या ना. असा पाय देव गोळ. आहा
काय सांगावं आजी. लय परिवार पाहिले म्या. लढ नको. तुम्ही जास्त बोलूच नका म्हणलं लेकराले. आहे घरात खायले काही. रोज म्हणलं पोरग शाळेत जातं ना बाबा. इकडे पाय ना तू. आजी रोज पोरग शाळेत जातं का नाही. एक डब्बा ते खाते, दुसरा डब्बा माया नावाचा शाळेतून घेऊन येतं ना बाबा. कशाचा. खिचडीचा. खिचडी. आजी याच्या नावाचे आलेले तांदूळ पण आहे ना नेऊन विकले. तांदूळ काय सांगून फायदा. लेकरू दिवसांदिवस मोठं होऊन राहिलं. यायच्या काळजी न किती टेन्शन आहे आजी माया मागं. तुला माहित आहे लग्नाच्या अगोदर किती वजन होतं. माझ्या आजी मला काखीत न्यायची बाजारले. लग्न झालं याचं टेन्शन. आज या टेन्शन आज 90 किलोची झाली. हे साधं टेन्शन आहे का. असं वाटते एवढा मोठा नांदेड जिल्ह्याचा कारभार यायच्याच हाती आहे. लात मारली ती पाणी काढी म्हणे. लात मारीन ती पाणी काढेल म्हणे. आजी ज्याच्या बोरवर गेला त्याचे बोर आटले यायच्या पायानं. मी आव म्हणून राहतो. दुसरी असती आतापर्यंत निघून गेली असती. कुठली असती हराय. काय सांगून फायदा. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. नको ग दादीला नको ग बाई. नको ग नवरा नको बाई. दादीला नको ग बाई दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. जोंधळ्याची भाकर बाई आंबाळीची भाजी त्यावर तेलाची धार नाही. जोंधळ कर्माला म्हटलं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे विश्वर. तेल नाही म्हणजे प्रेम नाही. बायकोचं मीठ नवऱ्याचा पिठ्ठाचा संसार चालते नीट. नाही तर आमच्यासारखी किटकिट. खिशात नाही धेलान जालन्याले चाला. मोळकाची पलंग तुटकीची नवार त्यावर नरम बिछाना नाही. हे 3.5 हाताचा पलंग हा कसा आहे मोळका आहे. या वर्षी याचा शाळेत पहिला नंबर आला ना रे. आता आजी काल परवा रिझल्ट लागला ना. गुरुजी इथं आहेत बरं का. बाळ्याचे गुरुजी. एवढं हुशार आहे काय सांगा तुम्हाला. कवटेकर गुरुजीचा हो विद्यार्थी. आजी रोज शाळेत जाते अजूनही नापास नाही झालं. ते अंगणवाडीत टाकलं तर असून पासच आहे का नाही. हो म्हण ना मग. सांस्कृतिक कार्यक्रमात याचा नंबर लागला. याचा पहिला कार्यक्रम नांदेड झाला ना. याचा दुसरा कार्यक्रम पुण्यात झाला का नाही. आता याचा तिसरा कार्यक्रम मुंबईला आहे का नाही. मला म्हणे मम्मी आणि हे पप्पा. मला म्हणे मम्मी सर्वांच्या मम्मी ड्रेस घालतात म्हणे. मला म्हणे तू ड्रेस घाल म्हणस का नाही.
1 महिना झाले आजी आईले ड्रेस सांगितला म्या. ऐ माझ्यासाठी नाही म्हणलं, कमीत कमी लेकरासाठी. या दुकानात जाय, त्या दुकानात जाय, त्या दुकानात जाय. भले म्हणते मापच नाही सापडून राहिला. कोणता ड्रेस म्हणा करीना पॅटर्न. हे म्हणते मा पॅन्ट किती फाटन. आपला संसार कसा आहे, फाटका आहे. किती जाग्यावर, 9 जाग्यावर. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमाशी का दिली रे वांग. भगवंतानं कशी फाटकी आहे. यालाच मीराबाईनं काय म्हटलं, चदरिया झिनी रे झिनी. आज त्या दोऱ्यानं शिवायचं आहे. कोण्या विश्वपट विश्वपट ब्रह्मदोरा. झालं 2 मिनिटं. काय सांग. आणि ते ज्ञानोबरा एकट्याचा संसार नाही सांगत. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन. तिन्ही लोका जाईन गे माय तया पंढरपुरा. एवढं मोठं पोरग झालं. खरं सांगा, एक तरी ड्रेस तुमच्या घरचा आहे का त्याच्या अंगावर? खरं सांगा, एक तरी ड्रेस. सर्व कपडे मामाच्या घरचे आहेत का नाही? काढून टाक, काढून टाक. तू सांगला ड्रेस काढून टाक पटकन. तू ड्रेस काढून टाक. नाही ना, हो ना. काय सांगून फायदा आजी. राहू दे, गरमीच्यानं ठेवतो त्याच्या अंगावर. या पोराचा नवस फेडायचा काय सांगून फायदा आजी. या वर्षी फेडू, त्या वर्षी फेडू. याच्या बरोबरीचे लेकराचे लग्न झाले. याले लय पोरी पसंत करून राहिले, हेच पोरीला पसंत नाही करून राहिला. काय सांगा. कारण याचं लग्न काऊन नाही होऊन राहिलं, याचा नवस फेडायचा राहिला. या वर्षी फेडू, त्या वर्षी फेडू, त्या वर्षी फेडू. काय हसता, एका बुक्कीत दातच पाडील तुमचे. हो ना बिचारे. हो, आवाज दे, आवाज. शेवटी थोडं पुढे या. याच्या मामाने फोन केला आजी म्या. याच्या मामानं 1500 रुपये महिना चालू केला. त्यातले अर्धे पैसे नेले ना. ओ आहा. मोळकाची पलंग तुटकीचे नवार, त्यावर नरम. हा 3.5 हाताचा पलंग आहे. हा मोळका आहे. सुरतीचे मोती गुळधाव सोनी, या राज्यात लिहिली नाही. दादीला नको ग बाई, ओ ओ ओ टाटा. बसतो इथेच बस.
सुरतीचे मोती गुळधाव व सोने या राज्याचे लेणे नाही. नाथबाबांनी सुखाला सोनं म्हटलं. आज त्या सोन्याची गरज आहे. कोण्या? कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास भजन करा सावकाश. आपण जास्त जर सोनं घातलं तर कधी घात होईल सांगता येत. या सोन्यापायी माझ्या कितीतरी बहिणी संपल्या. आज त्या सोन्याची गरज आहे. लोक मेल्यानंतर तुळशीचे पानं ठेवतात तोंडात. आहे ना बाबा पद्धत? खरं सांगा, त्यानं आयुष्यभर कोंबड्या दाबल्या. त्याच्यापेक्षा कोंबड्याचे फकं ठेवत जा. त्यानं केलेलं आयुष्यभराचं पाप तुळशीचे पानं ठेवणाऱ्याच्या डोक्यावर येऊन बसते. वैकुंठवासी निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे पंढरपूरला चतुर्मासाच्या पारायणाला. एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. एसटी स्टँडला गेलो उसाचा भेट वाटितो आणि का घरी होऊन कारान भरी ब्रह्मरस घेई काढा त्याने पिळा वारेल. त्याचं दुकान या दरबारात घातले दुकान देती आली आसिदान. संत उधार उधार भरले अनंत सकळांशी येथे आहे अधिकार. सकळांशी येथे आहे अधिकार. सकळांशी येथे आहे अधिकार. सकळांशी येथे आहे अधिकार. आमचे सोपान भाऊ उंडाळे या दादानं या लेकराची दया पाहून इकडे येते. एक मिनिट या लेकराची दया पाहून लेकरू एवढं हुशार आहे म्हणून इकडे ये. या लेकराची तब्येत चालली म्हणते दिवसांदिवस खालावून. याच्या दुधासाठी दिले 100 रुपये. ते आहे ना, ठेव खिशात. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते पुण्यवान त्याचा लेख. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते बाप पुण्यवान त्याचा लेख. ज्ञानोबारायाच्या नावानं ज्ञानोबारायाच्या नावानं ज्ञानोबारायाच्या नावानं हा नवरा नाही सांगितला. बुद्धी ही वृत्तीला म्हणते. माझ्या अंतकरणामध्ये निर्माण करणारी जी वृत्ती आहे ती नको म्हणते. ती विकल्प तयार करते. म्हणून त्याच करता आपण लगेच दुसऱ्या भारुडाकडे आपण वळू. एक वेळ सर्व मंडळी गजर करा. ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझा ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या बाराया ज्ञानोबाराया. भारुड होय ते. भारुड होय. अहो भारुड होय होते. टाइम किती झाला? भारुड आहे किती होते. झाला टाइम? बसा खाली. बसा सर्वांनी खाली बसा. भारुड आहे ते खाली बसा. सर्वांनी भारुड आहे खाली बसा. घ्या समोर घ्या गाड्या. टाइम किती झाला कळतंय का तुम्हाला? हे कोण आहे? कोण आहे अध्यक्ष? कोण आहे? हे आणा परमिशन. आणा परमिशन. आणा साहेब आजच्या दिवस राहू द्या. परमिशनचा पेपर दिल्याशिवाय कार्यक्रम करू देत नाही. वाजले किती? साहेबांनी मला इथं पाठवलं. साहेब म्हणाले एवढ्या वेळापर्यंत कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला काही वेळेचा भान आहे की नाही? आज 12वीच्या मुलांचा पेपर झालेले आहेत. त्यांचे क्लास लावलेले आहेत. त्यांना कोचिंग क्लासमध्ये जायचं आहे. त्यांच्या काही अभ्यासाचा तुम्हाला आहे का त्याचा? हा? आणि तुमचा सगळ्याचा एफआर फाडून आलेला आहे तिथूनच. ए डीजे कोणाचा आहे रे? साऊंड कोणाचा आहे रे? ए साऊंड कोणाचा आहे? झोपी गेलं ते.
साऊंडवाल्याच्या पण गाड्या, मोठी गाडी आणलेली आहे. 2 गाड्या तिकडे आहेत. जास्त बोटं चालायला लागलीत का? तिथे नेल्यानंतर बोटावर फटके दिले ना मग कळाल. डेंजर पोलीस आहे. हा, या डेंजर पोलिसाला इथं पाठवलं. ते म्हणाले ही कॉलनी लय डेंजर आहे. म्हणलं साहेब मी त्याच्यापेक्षा डेंजर आहे. डेंजर कसा आहे? अरे बाप, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणारा लादेन, त्या गुंड्याला पकडणारा हा पोलीस आज तुमच्या कॉलनीमध्ये आलेला आहे. आणि मला साहेबांनी इथं पाठवलेलं आहे आणि तुमचा एफआर फाडलेला आहे. तुमचा एफआर फाडलेला आहे. तुम्हाला आता गाडीमध्ये घेऊन जाणार. पखवाद्याचे बोटं लय चालाल. ते कोकळ्यासारखा कोण आवाज काढताय रे? कोकळ्यासारखा कोण गायला लागलं? आमच्या पोलीस स्टेशन पर्यंत आवाज दुमदुमला. ते कोकळ्यासारखा आवाज, हा, या पखवादाचा आवाज. प्रत्यक्षात आमच्या पोलीस साहेब, मोठ्या साहेबांनी सांगितलं जा म्हणाले कोण कोण आहे तिथे जाऊन बघा. आणि त्याचा एफआर तिथूनच फाडून आणलेला आहे आणि एफआर फाडून तुम्हाला सगळ्याला घेऊन जाणार आहे. ए प्रो, मी लय डेंजर आहे बरं का. लादेनला पकडणार आहे, लादेनला पकडणारा. हा, तुम्हाला नाव सांगू का माझं नाव? हा, नाव सांगितलं चड्डी वल्ली करशील खाले. सांगू का नाव? अरे माय नेहमीच लल्लू लल्ला लेले. हा, माझं शिक्षण लय भरपूर झालेलं आहे. माझ्या एवढं शिका, माझ्यासारखं चांगली ड्युटी करा. इंजिनियर बना, डॉक्टर बना, पोलीस बना. मोठे मोठे चांगला अभ्यास करून मुलांनो चांगलं व्हा. कारण अभ्यास केल्याशिवाय, शिक्षण म्हणजे एक वाघणीचं दूध आहे आणि हे वाघणीचं दूध आपल्या हातातच आहे. आपल्यालाच कमवायचं आहे. ती वाघीण आपल्याला धरायची आहे आणि ती ज्ञानरूपी वाघीण आपल्याला घेऊन आपल्याला काय करायचं आहे? समोर जायचा. चांगला अभ्यास करा. जर नाही जमलं, चांगला पखवाद्या बना, माळकरी बना, भजन्या बना, चाली म्हणा. अरे तुम्हाला लोक उदो करतील, उदो. कारण मी कसं आहे, डेंजर पोलीस आहे. मी शिकलो. माझं शिक्षण सांगू का? सांगू माझं शिक्षण? अरे माझं शिक्षण बिया भक्कम. माझं शिक्षण बिया भक्कम. बॅटरीतून मसाल्यात जाऊन संपूर्ण उजळ हा माझा. असा डेंजर पोलीस आहे. इंग्लिश सांगू का रे? इंग्लिश सांगतो. हा, पाठ कर जा. हा, इंग्लिश सांगतो. अरे माय नेम इज लल्लू लल्लालेले. आय एम छक्की ना फालन ठोक बत्तीचं मेंटल सायकाचं टायर. दिस इज माय इंग्लिश द राईट इंग्लिश. समजली का रे? माझी मलाच नाही समजली, तुम्हाला काय समजणार आहे अशी? आणि जर नाही समजली तर आपल्या बाजूला कोचिंग क्लास आहे. कोचिंग क्लास मध्ये या. आणि माझ्या कोचिंग क्लास मध्ये आले म्हणजे बिन भाड्याच्या खोलीत घालून शिकवतो तुम्हाला. कारण यायचा एफआर फाडलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत. हे बघा इथं कॅमेरा लावलेला आहे आणि कॅमेरा सुद्धा आमच्या पोलीस स्टेशन मधून फिरत आहे. तुम्ही सुद्धा कॅमेऱ्यामध्ये आलेले आहात आणि यायचा एफआर फाडलेला आहे. यायचा सुटका आता नाही. मी पोलीस आहे, मी एफआर फाडलेला आहे. परंतु याची सुटका कोण करणार आहे? याची सुटका करणार आहे ती माझी ज्ञानेश्वर माऊली करणार आहे. माझी ज्ञानेश्वर माऊली करणार आहे. कारण ही माऊलीची लेकरं आहेत. माऊलीची लेकरं. अरे या माऊलीच्या लेकराच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही का? रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. त्यांना भजन म्हणलं की उत्साह वाटतो. परमेश्वराच्या भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा कॅमेऱ्यामध्ये आले म्हणजे माऊलीचं लक्ष तुमच्यावरती आहे. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचं लक्ष तुमच्यावरती आहे. कारण तुम्ही या धर्म मंडपामध्ये आलेले आहात. कारण जो या धर्म मंडपामध्ये आला, महाराज जो धर्म मंडपामध्ये आला तो कधीच वाया नाही गेला. कारण हा धर्म मंडपच तसा आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. अरे हे माझ्या
माझ्या माऊलीची लेकरं आहेत. रात्रंदिवस चन्नासारखी दिसतात महाराज, रात्रंदिवस चन्नासारखी दिसतात म्हणून ते हिऱ्यासारखे चमकतात, म्हणून ते हिऱ्यासारखे चमकतात, म्हणून ते हिऱ्यासारखे चमकतात. कारण त्यांना वेड कशाचं लागलेलं आहे? त्या माऊलीचं वेड लागलेलं आहे. अरे त्या माऊलीच्या दिंडीमध्ये निघाल्यानंतर त्यांना सूद राहत नाही, वार करायची सूद राहत नाही. त्याला फक्त दिसतो काय? तो समोरचा पांडुरंग. पांडुरंग पाहण्यासाठी असे तल्लीन होतात, म्हणून चन्नासारखे दिसतात आणि हिऱ्यासारखे चमकतात. कशामुळं? परमेश्वराकडे ध्यान दिल्यामुळं. आणि ज्याला चमकायचं असेल त्याने काय करावं? त्याने परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग पत्करावा. आणि परमेश्वराचा मार्ग पकडण्यासाठी कुठला आहे? काय तो आपला म्हणजे स्वभाव. बरं का? आपला स्वभाव बदली करा. आणि आपला स्वभाव बदली केल्याच्या नंतर परमेश्वर तुमचा नक्कीच उद्धार करणार. आणि ज्यांनी स्वभाव नाही बदली केला, हे तुकाराम महाराजांनी भारुडामध्ये सांगितलं. महाराज काय सांगितलं? अरे आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, मग झाला दैव पाग्या. आधी होता वाघ्या, मग झाला दैव पाग्या. याचा येळकोट राहणार मुला स्वभावाचा येणार. याचा येळकोट राहणार मुला स्वभावाचा येणार. येळकोट राहणार त्याचा मूळ स्वभावाचा येणार. येळकोट राहणार तुझा स्वभावाचा येणार. स्वभावाचा येणार. मूळ स्वभावाचा येणार. मूळ स्वभावाचा येणार. येळकोटाला येणार मुला स्वभावाचा येणार. अरे आधी होता जोशी राज्यपद आले त्याशी. हे तुमच्या गावचं आहे का? हे येडं आलेलं तुमच्या गावचं आहे का? हे येडं आलेलं तुमच्या गावचं आहे का? नाही हे कार्यक्रमात कशाला आले इकड? आंध्र प्रदेशचा ते साहेब आंध्र प्रदेशचं दिसालं बाबा. दिसतं तिकडच ते. बस स्टँडवर होतं मग दगड फेकून मारे रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशन आलं कसं काय? MIDC ला होतं काल साहेब. अहो त्याला बुंदीचा वास आला म्हणून आलं ते. बुंदी काढायला लागले पुणे झाड तिकड नाही ते फटके. उद्या काल्याची बुंदी व्हायली बरं. ए जा ना तिकड. जा जा तिकड जा. तिकड जा. बाहेर जा बाहेर जा. हे द्यारे जरा बाहेर जा. काढून या दरवाजेच्या. जा तिकड. तुमचा काही परिणाम होईना झाला साहेब. हिना झाले ते. हे असे येड्याच्या पाठीमागं कुठं लागतं? त्याला झोडपे दिल्यावर मग कळलं त्याला. आमचे गुरुजी इथं घामानं वले झाले. आले आल्या आल्या. इथं कुठं चालला तू? हा काय दोस्त आहे का तुझा इथं एखादा? मित्र आहे वाटतं. तुझ्या दोस्ताला घेऊन जा रे भाऊ. जा तुझ्या दोस्ताला घेऊन तिकड. उठ. ते दोस्त आमच्या इथं नको असे. जा रे बाबा तिकड. तिकड जाऊन बस. ए बस खाला. बस बस खाली बस. खाली बस. खाली बस. बस खाली बस. तसं हुशार आहे. पाया बिया लागते. तर काय चाललं? दोस्ताकडे चाललं वाटते आता. जा रे बाबा तिकडे. दोघं जण उठून जा बा. तुम्ही आम्हाला कार्यक्रम करू द्या इथं. ने ना भाऊसाहेब त्याला बाहेर. हा ने त्याला बाहेर ने. हा जा त्याला बाहेर घेऊन जा बरं तू. आम्हाला कार्यक्रम करू दे. हा काय म्हणते ते? सलूट मारा म्हणते. अरे थांब. अरे अरे थांब. अरे थांब. अरे थांब. बापरे काय झालं रे? हा काय झालं काय? रे बस रे बाबा. बस बाबा बस 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 तिथं बस. बस बाबा बस.
काय झालं रे बाबा एवढं? हा बर काय केलं? काय केलं बाबा? अरे 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 रडू नको. काय केलं रे बाबा या ना? काय केलं रे? हा हे इथं भागवत सप्ताह चालू आहे ना? असं नाही पाहिजे. कीर्तन असतात, भजनं असतात, चांगल्या चांगल्या महाराजांची कीर्तन आहेत. हा असं नाही पाहिजे. मग कसं पाहिजे? शाबास, किती बदमाश आहे हे. हा सिंग बाप शांताबाई पाहिजे म्हणते. वा रे वा. हा असं नाही मग. अरे बाप रे, तमाशा पाहिजे म्हणते. किती बदमाशा नाही का? मार खायची पाळी. हा मुका झालो वाच्या गेली, झालो वाच्या गेली, 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 मुका झालो वाच्या गेली, मुका झालो वाच्या गेली, मुका झालो वाच्या गेली, झालो वाच्या गेली, मुका झालो वाच्या गेली. मी का मुका झालो असा जर कोण उत्सव चालू केला, हे उत्सव बंद कसा होईल? आमचे गोविंद भाऊ जरडेवार विनेकर या बाबानं या मुक्याले पाहून केलं 100 रुपयाचं दान. याले म्हणते जा तुम्ही दवाखान्यात घेऊन. तुम्हाला माहित आहे दवाखान्याची फी किती गेली होऊन. कसं काय होईल 100 रुपयाचं हेऊन? तरी त्याचं अंतकरण गेलं भरून. पांडुरंगाच्या कृपेनं दिलं त्यानं 101 रुपयाचं दान. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेक करते दान. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेक करते दान. बाप पुण्यवान, त्याचा लेक पुण्यवान, बाप पुण्यवान, त्याचा लेक पुण्यवान. पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं. का मुका झालं? नालीनं जाणारं पाणी रस्त्यावरून काढलं पठ्ठ्यानं. साधा होतो का? होतो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी. दादा चारी वेद मुखद्गत वाणी. चंद्रकांतजी रामरावजी मोरेवार याईनं केलं 101 रुपयाचं दान. उठलं का? बरोबर. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. होतो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी. दादा चारी वेद मुखोद्गत वाणी. गर्वामध्ये झाली रे सर्व हानी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण माझ्या मुखोद्गत होते, पण अभिमान झाला. रावणाले झाला तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पालाव. रावण सरी की शूर की मुंडी जमीन में घुस गई. भर जिंदगी का नाश हुआ आखिर बातें फस गई. एवढंच नाही, आपल्या विदर्भामध्ये असणारे संत गजानन महाराज साधे होते का? वायलेल्या झाडाले पालवी फोडली, कोरड्या इरीले पाणी लावलं.
या गजानन महाराजाच्या दरबारात ब्रह्मगिरी नावाचा गोसाई आलता, त्याला अभिमान झालता. काय केलं गजानन महाराजांनी? आजही रामकिशन महामुने शिवनगर या दादानं केलं 100 रुपयाचं दान. पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं पाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. पाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. पुण्यवान त्याचा लेख करते दान. पाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. त्यांना हे ज्ञानोबा तुकोबारायाचं देणं म्हणून करतात ना ते दान. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची पताका उंच आहे, त्याला फक्त आणि फक्त कारण गजानन महाराज शेगाव संस्थान आहे. प्रत्येक गावात महिला मंडळ असो पुरुष मंडळ असो भजनाचं साहित्य दिलं. कधी भेदभाव पाहला? जगाचा भेदलयाला जाओ, जगाचा भेदलयाला जाओ, जगाचा भेदलयाला जाओ, जगाचा भेदलयाला जाओ. शांती अखंडित राहो, शांती अखंडित राहो, जगाचा भेदलयाला जाओ, जगाचा भेदलयाला जाओ. जगाचा भेदलयाला जाओ, जगाचा भेदलयाला जाओ. बालाजी भाऊ मोतीराम केंद्रे या दादानं केलं 101 रुपयाचं दान. त्यांना हे भगवान गळाचं देण म्हणून केलं ना त्यानं हे दान. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. पुण्यवान त्याचा लेख करते दान. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. ज्याचा लेख पुण्यवान पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं. अरे एवढंच नाही, 1400 वर्ष जगणारा चांगदेव त्याला अभिमान झालता. वाघावर बसला, निघाला आळंदीच्या दिशेला हातात. माया बाप निघाला. आमच्या सुदेश भाऊनं केलं 101 रुपयाचं दान. ज्ञानोबा रायाच्या नावानं दिलं ना हे आणून. त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 1400 वर्ष जगणारा चांगदेव वाघावर बसून आला, हातात सापाचा चाबूक आहे, निघाला आळंदीच्या दिशेनं. जवळजवळ आळंदीच्या जवळ आला. ही भावंड बसेल होती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, ही 5 वर्षाची मुक्ताबाई म्हणते. ज्ञानदादा हा 1400 जगला पण कोराच्या कोरा. काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी? चालविली जळ भिंती, चालविली जळ भिंती, हरली चांगल्याची भ्रांती. हरली जाण भिंती, हरली चांगल्याची भ्रांती. मोक्ष मार्गिता चांगल्याची ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिताची ज्ञानोबा माझा. त्याचा पुतळा
बाळूभाऊ बोगेवार. कोणतं मंडळ? बाळूभाऊ बोगेवार भोलेनाथ मित्र मंडळ यायचे एकूण 201 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. मुका झालो वाच्या गेली न मुका झालो वाच्या गेली. मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मग अभिमान जाण्याकरता काही साधन आहे का? आहे. आपण पंढरपूरला जातो, चंद्रभागेचं स्नान करतो. आषाढीची वारी असो किंवा कार्तिकची वारी असो, चंद्रभागेचं स्नान करतो आणि घराकडे निघतो. तर काय करतात लोक? तिथं लहान असो मोठा असो, कोण्या धर्माचा असो, पंथाचा असो, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, हे पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एका. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. कारण पंढरपूर तीर्थ असा आहे, तो अहंकार घालवतो, पण बाकीचे तीर्थ अहंकार आल्याशिवाय राहत. त्याने नाही जमलं तर एक आपल्या भागात पद्धत आहे, तुमच्या इकडे आहे का नाही काय सांगा. बैल पोळा नावाचा सण आहे. त्या सणाच्या दिवशी बैल पारावर गेले आणि पारावरून घरी आले की एकोणेकाच्या घरी दर्शनाला जायची सवय आहे. त्याने नाही जमलं तर दसऱ्याच्या दिवशी नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मुका झालो वाच्या गेली न मुका झालो वाच्या गेली, मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. झालो वाच्या गेली न मुका झालो वाच्या गेली, वाचा गेली न मुका झालो वाचा गेली, झालो वाच्या गेली न मुका झालो वाच्या गेली. हे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. दादा या आता पै जाय रे जा. हॅलो. जय हो. क्या बात. या जा 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 या जा. जा जा. पकड़ा 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 पकड़ा. दादा याचा याचा नाही आजी पोई आहा आहा. आता दा ये चहा चहा नाही असं अजय बजे लाडू पातुंदी जीवालांचावली भोजना घृत घृत शंकर पक्वांना निंदली उपांना तेने पावलं रे मुखबंधना. आतापर्यंत कितीतरी पोते संपवले, समाधान झालं. आबाजी तुम्हाला वाटते का म्हातारं झालो म्हणून? नाही तो राहू. नाही 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 ना नाही ना नाही. तो आजवर राहू दे बस. तुले दिले आता तो आम्हाला वापस द्यायचा नाही. प्रसाद होय देवाचा. नाही त्यांच्या पोरांनी त्याच्या खिशात हात घातला ना. मग अभिमान जाऊ द्या. आजपर्यंत कितीतरी पोते संपवले, समाधान झालं. आबाजी तुम्हाला वाटतं का म्हातारा झालो म्हणून? किती वय आहे बाबा? 70.
लहान होते अंगणात खेळायचे, तोडू कोणी यायचं तुमची पप्पी घ्यायचं. लहान मुलाची पप्पी कोणी घेते, मुलं ही देवाघरची. तारुण्यात आले, लग्न झालं तवा घेतली. फक्त आता 10 मिनिटं भारूड राहिलं, फक्त शांत राहा. तुम्ही ऐकसालच नाही तर आमचं काही नाही, कारण आता वेळ भरपूर झाला असंही नाही, तुम्हालाही बोलून काही फायदा नाही. कारण सकाळी कीर्तन झालं, पारायण झालं, कथा झाली, दिंडी प्रदक्षिणा झाली तुमच्या जिकडे, त्याच्यानंतर परत कीर्तन झालं. तुम्ही तरी बसाल किती वाजेपर्यंत? 15 मिनिटं आपण कार्यक्रम करू, तर फक्त तुम्ही शांत राहा. आमचे महाराज मंगापासून पखवाज वाजून राहिले, दिंडीत इतिहास होते, हरिपाठ आले ते, कीर्तन आले ते. जीवालांचा वली भोजना द्रुत घृत शंकर पक्वाना निंदली उपाना तेने पावडोरे मुखबंधना मुका